देवराम लांडे यांनी तुम्हाला लायकीत राहण्याचा त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे. नाही, हा विचारसरणीचा भाग आहे, हा मानसिकतेचा भाग आहे. का कुणी कुणाला लहान समजायचं आणि कुणाही आता आमच्यापेक्षा लहान जरी असला तरी आम्ही भाऊ आणि दादा म्हणतो त्यांना. का म्हणतो? पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी चर्चा होणारे त्या ठिकाणी व्हिजन डोळ्यासमोर असणारे की फक्त आरोप प्रत्यारोपांवरतीच या निवडणुका लढवल्या जाणार. बाबा तुलनात्मक ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस साहजिकच ज्यांच्याकडे पद होती त्यांना प्रश्न विचारले जातात, त्यावर त्यांच्यावर टीका होते. टीका आपण कशा दृष्टीने म्हणतो ते सहज विचारणार ना कोणी पण. देवराम लांडे आहे त्यांचं नेतृत्व, अजिंक्य घोलप असतील, भाऊ देवाडे असतील, मारुती वायळ असतील, काळूदादा शेळकंदे असतील, यांना का नकोय? बाबा ही पदं कशासाठी आहेत? तर केवळ पत्रिकेत नाव टाकण्यापुरती पद आहेत, काही खुर्ची मिळवण्यापुरती पद आहेत. ही पदं आहेत कशासाठी? अतुल बेनके यांना तुम्ही आपलं कुटुंब मानत होतात, एक मोठ्या भावासारखं मानत होता, तेही तुम्हाला अगदी लहान भावासारखं त्या ठिकाणी प्रेम देत होते. परंतु ज्या वेळेस आम्ही तयारी करत होतो, ज्यावेळेस सुनीताताई बोराडे असतील, खाली इकडे मी असेल, दुसऱ्या बाजूला आमच्या भिवाडी गावच्या 2 वेळेला राहिलेले सरपंच कमलताई असतील आणि मग आमच्या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी शब्द दिला. आजही आदिवासी भागातला जो काही पाण्याचा प्रश्न आहे, जो मेजर प्रश्न आहे, मग ते शेतीसाठीचं पाणी असेल, पिण्यासाठीचं पाणी असेल, हे तिकडे उपलब्ध नसल्यामुळे त्या भागातला जो काही आदिवासी समाज आहे आजही बनकर फाटा असेल, आळे फाटा असेल किंवा जो पूर्व पट्टा आहे बागायती क्षेत्र, त्या ठिकाणी मोलमजुरी करण्याच्या निमित्तानं जातो. तर कुणावरही टीका केली नाही आणि पुढे पण करणार. आणि एखादा उमेदवार त्या ठिकाणी पक्षात घेत असताना संघटनेला कुठेही विचारात घेतलं नाही, संघटनेच्या कार्यकर्त्यांना कुठेही त्या ठिकाणी विचारणा करण्यात आली नाही. अचानक एखादा निर्णय वरून लादला गेला. नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. आपलं व्हिजन त्या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत, आपला मतदारसंघ त्या ठिकाणी पिंजून काढतायत. अगदी याच पद्धतीने या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असताना 12 पंचायत समिती गणामधून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात असलेल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती नीलम अजिंक्य घोलप वायळ या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. खरं तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि नेहमीच राजकीय चर्चांनी त्या ठिकाणी चर्चेमध्ये असलेले अजिंक्य घोलप आज आपल्या सोबत असणार आहेत. खरं तर नीलम घोलप यांचे ते पती आहेत आणि त्यांचा मोठा आधार म्हणावा लागेल या निवडणूक प्रक्रियेमध्ये. त्यांची महत्वाची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. अजिंक्यची प्रथमतः आपलं आमच्या LDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद भाऊ. निवडणुकीला सामोरे जात आहेत, म्हणजे वहिनी सामोरे जात आहेत, कशा पद्धतीचं आपलं त्या ठिकाणी व्हिजन असणार आहे 12 पंचायत समिती गणाच्या विकासासाठी, काय सांगा? खरं तर मी सर्वप्रथम तुमचा मनापासून आभारी आहे की तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं. गेले 10-12 वर्ष या भागामध्ये काम करत असताना माझ्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर खऱ्या अर्थानं या राजकीय सामाजिक जीवनामध्ये येण्याचा निर्णय मी जेव्हा घेतला, अगदी त्यावेळेपासून या भागासाठी आणि काम करण्याची सुरुवात मी सर्वप्रथम माझ्या गावापासून निवडली. गावाचं काम करत असताना 2017च्या रोजी मला गावाने त्या ठिकाणी ग्रामपंचायतला सदस्य पदावर काम करण्याची संधी दिली. त्यानंतर उपसरपंच पद त्या निमित्तानं मला मिळालं आणि त्या माध्यमातून गावातली जी काही प्रलंबित आणि रखडलेली कामं आहेत ती कामं मी करण्याचा प्रयत्न केला. त्या कामांच्या माध्यमातून पुढे जात असताना लोकांपर्यंत शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजना पोहोचवण्याचं काम केलं. जनतेप्रती बाबा जे काही छोट्या मोठ्या अडचणी येतात, कागदपत्रांच्या वेगवेगळी शिबिरं असतील, ते करत असताना पुन्हा एकदा 2023ला मला गावाने पूर्ण पॅनल सहित माझी पत्नी जी आता पंचायत समितीच्या उमेदवार आहेत सौ नीलम घोलप यांच्यासह सगळे उमेदवार त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये निवडून दिले. आणि त्यानंतर ही जी काही कामं, पायाभूत सोयीसुविधा असतील, वेगवेगळ्या योजना असतील, त्या लोकांपर्यंत मी घेऊन गेलो. आज आम्ही गावासाठी चांगलं काम केलंय, तर आमचा मानस हा आहे की जे गावासाठी काम केलं ते आपण आपल्या भागासाठी करू, परिसरासाठी करू. कारण तेवढी क्षमता आमच्याकडे आहे, तेवढा वेळ पूर्ण देण्याची आमची ताकद आहे आणि मायबाप जनतेने नेहमी विश्वास ठेवलाय या प्रामाणिक करत असलेल्या कार्यावर आणि या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. अजिंक्य घोलप हे अगदी कमी वयात राजकारणामध्ये प्राबल्य मिळवलेले किंवा त्या ठिकाणी एक राजकीय क्षेत्रामध्ये पकड मिळवलेला एक युवक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळं काही आलबेल चालू होतं.
वरच्या शिटाचं थोडंसं त्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या, परंतु तुमचं पंचायत समितीचं तिकीट आहे त्या ठिकाणी कन्फर्मच होतं. पण मग का असा वेगळा विचार करणं भाग पडलं, की तुम्हाला राष्ट्रवादीचं घड्याळ उतरवून त्या ठिकाणी धनुष्यबाण हाती घेणं भाग पडलं? अ, हा संभ्रम बऱ्यापैकी निवडणूक लागल्यानंतर लोकांमध्ये आला. हं. परंतु आपण एक पत्रकार म्हणून त्या ठिकाणी जो काही प्रश्न विचारला, तर आज ठीक आहे, सांगतात ते सगळे लोक का माझं तिकीट कन्फर्म होतं. पण याच्या अगोदर कधी तुमच्याशी किंवा बाहेर एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात अशी चर्चा झाली का? का कुठं माझं तिकीट जाहीर केलं का? असं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही. हां. मग मुद्दा हाच आहे. आता हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग आहे. का अजिंक्यचं तिकीट आम्ही देत होतो, पण अजिंक्यनी नाकारलं किंवा अजिंक्यनी ते घेतलं नाही. मला सांगा, ज्या कुटुंबात मी 10-12 वर्ष निष्ठेने काम केलं, त्या ठिकाणी एका कुटुंबामध्ये गुण्यागोविंदाने आम्ही राहिलो आणि मग अचानक असं होतं, मी बाजूला जातो आणि मग त्याचा सगळा ब्लेम केवळ माझ्यावर. म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी ठीक आहे, राजकारणाच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही ते करणं भाग आहे. पण हे का घडलं? कसं घडलं? ह्याच्या खोलात कोणी जायला मागत नाही आज. आज माझ्या पण जवळची लोक काही नाराज झाली का बाबा असा निर्णय का घेतला? एवढ्या वर्षी आपण सोबत काम केलं. त्या पद्धतीने असं नेमकं काय घडलं? ठीक आहे, आता तो राजकीय संभ्रम आहे. पण मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगेल, की मला कुणावर दोष आरोप करायचे नाही. परंतु जी काही घटना घडलेली आहे, त्याला मी जबाबदार नाही, तर ती परिस्थिती जबाबदार आहे, असं मी मानतो. अतुल बेनके यांना तुम्ही आपलं कुटुंब मानत होतात, एक मोठ्या भावासारखं मानत होतात. तेही तुम्हाला अगदी लहान भावासारखं त्या ठिकाणी प्रेम देत होते. तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी उभं राहत होते. पण तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाऊन ही उमेदवारी स्वीकारावी लागली. याचं कारण कुठेतरी देवराम लांडे यांना राष्ट्रवादीचं वरचं तिकीट दिल्यामुळे हे कारण बोललं जात आहे. खरंय? नाही, कसं आहे, की तिकीट त्यांना दिलं, हा भाग थोडासा नंतरचा आला. परंतु ज्यावेळेस आम्ही तयारी करत होतो, ज्यावेळेस सुनीताताई बोराडे असतील, खाली इकडे मी असेल, दुसऱ्या बाजूला आमच्या भिवाडे गावच्या 2 वेळेला राहिलेल्या सरपंच कमलताई असतील आणि मग आमच्या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी शब्द दिला. शब्द दिल्यानंतर काही ज्यावेळेस निवडणुका लागल्या, त्यानंतर ज्या काही प्रक्रिया झाल्या, म्हणजे मी म्हणत नाही की अतुल शेटची याच्यामध्ये काही चूक आहे. परंतु वरिष्ठ पातळीवरून जे निर्णय घेतले गेले, ते भागातील शेवटी निवडणूक कुणाची आहे? ही निवडणूक भागाची आहे, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आणि एखादा उमेदवार त्या ठिकाणी पक्षात घेत असताना संघटनेला कुठेही विचारात घेतलं नाही. संघटनेच्या कार्यकर्त्यांना कुठेही त्या ठिकाणी विचारणा करण्यात आली नाही. अचानक एखादा निर्णय वरून लादला गेला आणि त्याच्यामुळे भागातली पूर्ण संघटना, म्हणजे एकटा आज अजिंक्य बाजूला गेलेला नाहीये किंवा अजिंक्यवर जे आरोप होत आहेत त्यात किती तथ्यता आहे मला माहित नाही, पण पूर्ण जी भागातली संघटना आहे, ही संपूर्ण संघटना एका बाजूला गेली. याचं कारण म्हणजे की ज्या 2024च्या विधानसभेला देवराम शेठ लांडे वेगळ्या पक्षाकडून लढले, आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी त्याचा फटका बसला आणि आज त्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांवर तुम्ही वेगळं नेतृत्व आणून लादताय, हे कुठेतरी आमच्या मनाला खटकणार होतं. म्हणून ह्या प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी घडल्या, त्यातून आम्ही बाजूला जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि व्यक्तिशः बेनके कुटुंब असेल, अतुलदादा असेल किंवा संपूर्ण त्यांच्या परिवारातली जी लोक आहेत, त्यांचे आणि माझे काय संबंध आहेत किंवा ठीक आहे, राजकारण आता बाबा थोड्या दिवसाचं आहे, पण व्यक्तिगत पातळीवर कुठेही मी राजकीय जीवनामध्ये कुणाशी संबंध खराब केलेले नाहीत आणि भविष्यात देखील काम करत असताना मी ते करणार नाही. जे देवराम लांडे आहे त्यांचं नेतृत्व अजिंक्य गोलप असतील, भाऊ देवाडे असतील, मारुती वायळ असतील, काळूदादा शेळकंदे असतील, यांना का नकोय? कारण त्यांना तुम्ही बऱ्याच वेळा आम्ही नाकारताना पाहिलंय, त्यांना विरोध करताना पाहिलंय. आता ही राजकीय जी निवडणुकीची धामधूम सुरू आहे, याच्यातही तुम्ही त्यांच्यावरती बऱ्याच वेळा त्या ठिकाणी टीका टिप्पणी करताना आढळून आलात. का ह्या गोष्टी होत आहेत? या व्यवस्थेमध्ये ज्या माणसाला आपण बऱ्याच वेळा संधी देतो, त्याकडून अपेक्षा काय असते आपली या व्यवस्थेची, समाजाची? का त्या माणसाने त्या पदाला न्याय दिला पाहिजे. आणि मग काम करत असताना अगदी ग्रामपंचायतच्या सदस्य पदापासून अगदी पंतप्रधान या पदापर्यंत, बाबा ही पदं कशासाठी आहेत? तर केवळ पत्रिकेत नाव टाकण्यापुरती पद आहेत का? ही खुर्ची मिळवण्यापुरती पद आहेत? ही पदं आहेत कशासाठी? ज्या जनतेने त्या ठिकाणी आपल्याला एवढ्या वर्ष न्याय दिला, एवढ्या वर्ष विश्वास ठेवला, तर त्यातून लोकांची काहीतरी उत्तरदायित्व आपण निभावलं पाहिजे. पण ही मंडळी केवळ चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी समोर आणून त्या ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये निवडणुका जिंकली आणि आज केवळ फक्त मी किंवा तुम्ही जी काही नावं 4-2 घेतली यांचा विरोध नाही, आज भागाचा पूर्ण उद्रेक होतोय. कारण लादलेले उमेदवार भागाला नको होते, जे जनतेने दिलेले उमेदवार ते भागाला हवे होते, ज्यांच्याकडे या भागासाठी एक शाश्वत असं
दूरदृष्टी आहे, काहीतरी व्हिजन आहे, असे उमेदवार भागाला पाहिजे होते. आणि ज्यांना आपण वेळोवेळी संधी दिली त्यांच्याकडून ह्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. म्हणून हा व्यक्तिगत त्यांचं किंवा आमचं कसलंही भांडण नाही किंवा कसले वाद नाही, परंतु एक भूमिका घेऊन आपण ज्यावेळेस राजकारणात चालतो त्यावेळेस काहीतरी तत्व, काहीतरी आपली लाईन ऑफ ऍक्शन एक ठरलेली असते. त्यानुसार हे थोडंसं भूमिका वेगळ्या जरी असल्या तरी व्यक्तिगत वाद नाही. आजही आदिवासी भागातला जो काही पाण्याचा प्रश्न आहे, जो मेजर प्रश्न आहे, मग ते शेतीसाठीचं पाणी असेल, पिण्यासाठीचं पाणी असेल, हे तिकडे उपलब्ध नसल्यामुळे त्या भागातला जो काही आदिवासी समाज आहे आजही बनकर फाटा असेल, आळे फाटा असेल किंवा जो पूर्व पट्टा आहे बागायती क्षेत्र, त्या ठिकाणी मोलमजुरी करण्याच्या निमित्तानं जातो. हे जी आदिवासी समाजाची जी काही फरफट चालू आहे किंवा भटकंती चालू आहे ती थांबणार कधी नेमकी? हाच मोठा प्रश्न आहे लक्ष्मण भाऊ, की एवढ्या वर्ष आज भागाने संधी दिली आणि आज आपण काय करतोय, या सगळ्याच्या प्रश्नांना, समस्यांना आपण कुठेतरी साईड बाय करतोय आणि वेगळ्या दिशेने आपण चाललोय. आमच्यासारखा तरुण कार्यकर्ता जेव्हा या प्रक्रियेत आला त्यावेळेस आम्ही हे प्रश्न डोळ्यासमोर ठेवले. आज मला सांगा, स्वातंत्र्य मिळून देशाला किती वर्ष झाली हो? एवढ्या वर्षानंतर आमच्या माता माऊलीला डोक्यावरचा हांडा तसाच व्हावा लागतो. पहाटे 3ला ती माऊली उठते, घरादाराचं आवरते, पाणी कुठंतरी लांबून विहिरीवरून बोरवेलवरून वाहते, 5 वाजेपर्यंत ती आवरते, त्या पिकअप मध्ये बसते. जशी मेंढरं शेळ्या भराव्या तशा आमच्या माया माऊली त्याच्यात भरल्या जातात. 40-40 महिला त्या ठिकाणी बनकर फाट्याला जातात. घरी यायची शाश्वती नाही. आज अनेक पिकअपचे अपघात झालेले आपण पाहतो. मग यातला नेमकं उत्तर देणार कोण? ज्यांना आम्ही संधी दिली ते काय म्हणतात? आमदार खासदारांना विचारा. तुम्ही ज्यावेळेस तुमच्यावर प्रश्न विचारले जातात त्यावेळेस तुम्ही जबाबदारी झटकता. ज्यावेळेस तुमच्यावर कोणीतरी काहीतरी बोलतं त्यावेळेस तुम्ही गुन्हे दाखल करता. मग हे बोलायचं कोणी? संविधानाने आज अधिकार दिलेला आहे. ज्या व्यक्तीला आपण पदावर बसवतो त्या व्यक्तीला आपल्याला प्रश्न देखील विचारता आले पाहिजेत. आमच्या समस्या सुटत का नाही याचं उत्तर देखील त्यांना आपल्याकडून अपेक्षित आहे. पण हे घडत नाही. आज रोजगारीचा प्रश्न, आमचे अनेक तरुण सहकारी पुणे मुंबई सारख्या बाहेरच्या शहरात जातात. या माता माऊलींना कौशल्य विकास असेल किंवा मुख्यमंत्री प्रधानमंत्रीच्या अनेक योजना आहेत, पण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही. आपलं पंचायत समितीचं उमेद अभियान आहे, ज्या माध्यमातून अनेक स्कीम्स आहेत. म्हणजे पशुसंवर्धनच्या स्कीम आहे, कृषीच्या स्कीम आहेत, पण या पोहोचवल्या जात नाही. आणि त्या जर पोहोचवल्या तर त्या कशा पद्धतीने पोहोचवल्या जातात हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आमचा उद्देश हाच आहे का हा भाग पूर्णपणे पाठीमागे राहिलाय आणि त्यात जर काही बदल करायचा असेल तर चांगली माणसं या व्यवस्थेत आली पाहिजे. आपण पाहतो की निवडणूक आली म्हणून निवडणुकीच्या निमित्तानं अनेक उमेदवार हे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आणि जसं इतर मतदारसंघ आहेत, जिल्हा परिषद गट आहेत, पंचायत समिती गण आहे, अगदी त्याच पद्धतीने तुमचाही जो काही 12 तांबे जिल्हा परिषद गट आहे किंवा 12 पंचायत समिती गण आहे, इथे या निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी होताना दिसतीये. काय उमेदवार म्हणून या आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे एक व्हिजनवरती, त्या ठिकाणच्या विकासासाठी, पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी चर्चा होणारे त्या ठिकाणी व्हिजन डोळ्यासमोर असणारे, की फक्त आरोप प्रत्यारोपांवरतीच या निवडणुका लढवल्या जाणार? आत्ताची जी निवडणूक आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला तिन्ही उमेदवार हे फ्रेश उमेदवार आहे, कोरीपाटी आपण ज्याला म्हणतो, आणि एका बाजूला त्यांनी या पदाचा अनुभव घेतलेला आहे, ही पदं भोगलेले उमेदवार आहेत. आणि मग असं असताना बाबा तुलनात्मक ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस साहजिकच ज्यांच्याकडे पद होती त्यांना प्रश्न विचारले जातात किंवा त्यांच्यावर टीका होते. टीका आपण कशा दृष्टीने म्हणतो? सहज विचारणार ना कोणी पण, का बाबा आमच्या महिलेच्या डोक्यावरचा हंडा खाली आला नाही, का माणिकडो धरणातले पोटबांधारे झाले नाही, बिबट्याचे जे काय हल्ले होतात त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या, विविध आंदोलनं होतात किंवा हिरड्याचे विषय असतील, अनेक विषय असे भागातले आहेत. मग त्याच्यावर का तुम्ही त्या ठिकाणी एक शाश्वत, मला एक सांगा, शिक्षणाचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे, शाळांची अवस्था दुरावस्था झालेली आहे. आज आरोग्याच्या दृष्टीने जे काही पीएससी आहेत त्यांच्याकडे बेजबाबदारपणे हे लोकप्रतिनिधी काम करतात. आमचा मुद्दा हा आहे की तुम्हाला एवढ्या वर्ष संधी दिली भागाने, मग तुम्ही काम का केलं नाही? आणि आज जे तुम्ही नवीन उमेदवार आहेत त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवता का बाबा यांनी काय केलं? तुम्ही जर भागाने संधीच नाही दिली, जनतेने संधी नाही दिली, तर ते काम कसं करणार? शेवटी पद आहे, सत्ता आहे, तर तुमची कामे मार्गी लागतील. आज यांना एकदा संधी दिली, 5 वर्ष त्यांनी काम नाही केलं तर तुम्ही त्यांच्यावर बोलू शकता. पण आज काम न करता तुम्हाला ज्यावेळेस संधी दिली जनतेने त्यावेळेस तुम्ही काम केलं नाही म्हणून लोक तुमच्यावर बोलतात, तुम्हाला विचारतात. याला टीका असं म्हणत नाही. आणि व्यक्तिगत आणि खासगी पातळीवर आता भरपूर, मला तर खूप ट्रोल केलं गेलं या महिन्याभरात, पण मी व्यक्तिगत आणि खासगी
पातळीवर कुणावरही टीका केली नाही आणि पुढे पण करणार नाही. त्याच मुद्द्यावरती मला बोलायचं आहे. खरं तर 1-2 दिवसांपूर्वी मी बातमी पाहिली. अजिंक्य घोलप लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करतायत का? कारण की देवराम लांडे यांनी तुम्हाला लायकीत राहण्याचा त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे. नाही नाही, मला एक सांगा, संविधानाने असं कुठं म्हटलंय का 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो माणूस कॅपेबल होतो, हम्म, त्याला मताचा अधिकार येतो, म्हणजे लोकशाहीमध्ये तो बोलू शकतो बरोबर. का? असं सांगितलंय का लोकशाहीमध्ये कुठला कायदा आहे का बाबा अजिंक्य लहान आहे आणि लांडे साहेब फार मोठे, अजिंक्य गरीब आहे, लांडे साहेब फार श्रीमंत आहेत? पण ते तुम्हाला लहान समजतात ना. नाही ठीक आहे, आता हा विचारसरणीचा भाग आहे, हा मानसिकतेचा भाग आहे का कुणी कुणाला लहान समजायचं आणि कुणाही आता आमच्यापेक्षा लहान जरी असला तरी आम्ही भाऊ आणि दादा म्हणतो त्यांना. का म्हणतो? आपण रिस्पेक्ट, समोरच्याचा रिस्पेक्ट केला तर तो आपला रिस्पेक्ट करेल. आणि ज्यांना रिस्पेक्टच करायचं नाही या व्यवस्थेत, ज्यांना प्रश्न विचारल्यावर गुन्हे दाखल करायचे, त्यांना साहजिक वाटणार ना अजिंक्य लहान आहे. ठीक आहे, आम्ही लहान आहे, पण एक खारुताई काय करू शकते? एक वानर सेनेची फौज आपण पाहिली असेल रामायणात, काय करू शकते? लहान लहान माणसं इतिहास घडवतात. एक लहान मुलगी जर हत्तीच्या काय म्हणतात आपण याच्यात कानात घुसली तर ती मोठा बलाढ्य हत्ती पाडू शकते. हा इतिहास आहे, हे मी सांगत नाही. त्याच्यामुळे ते लहान मला समजतात. शेवटी ते माझे सासरे, मी त्यांचं जावई आहे. त्याच्यामुळं त्यांच्या दृष्टीने मी लहान जरी असलो तरी या व्यवस्थेत काम करायला मी कुठेही लहान नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय आणि मी समाजासाठी लढतोय. त्यांनी मला लहान समजलं, त्यांनी मला लायकीत राहण्याचा जरी इशारा दिला तरी लांडे साहेब, तुम्हाला मी खुशी खुशी सांगतो की आपण या समाजासाठी जर काम केलं असतं तर ही अशा पद्धतीने लायकी किंवा अशा पद्धतीने बोलण्याची वेळ नक्की तुमच्यावर आली नसती. नीलम घोलप यांनी ग्रामपंचायतीचं त्या ठिकाणी सक्षमपणे नेतृत्व केलेलं आहे. लोकनियुक्त सरपंच म्हणून खामगाव गावचं त्या नेतृत्व त्या ठिकाणी करतायत. आता पंचायत समिती निवडणुकीसाठी त्या पहिल्यांदाच सामोऱ्या जात आहेत. काय कोणत्या जमेच्या बाजू आहेत की तुमचा जो काही 12 पंचायत समिती गण आहे, तिथले मतदार आहेत ते त्यांना स्वीकारतील? जमेच्या बाजू जर विचार केला तर आमची सर्वात प्रथम जमेची बाजू अशी आहे की आम्ही गावासाठी जे काही आराखडा तयार केला होता त्याच्यावर आम्ही एक चांगलं काम करून दाखवलं. ठीक आहे, 4-2 कामं पाठीमागे राहिली असतील किंवा ती झाली नसतील, परंतु गावासाठी आम्ही जे काही काम केलंय, जे मॉडेल उभं केलंय, ते आता आम्हाला भागासाठी राबवायचंय. मग त्यासाठी काय आहे, ही एक व्यवस्था आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ह्या ज्या पंचायत राज व्यवस्थेमधला जो महत्वाचा घटक आहे ग्रामपंचायतच्या वरचा, तो पंचायत समितीचा आहे. मग त्या पदावर, त्या ठिकाणी त्या पदाला न्याय देत असताना कोणती कोणती कामं केली पाहिजे याचा विचार आम्ही त्या निमित्ताने केला. फार काही मोठी कामं नसतात लोकांची. कामं काय असतात? ग्रामपंचायत लेवलला आधार कार्ड काढणे, त्या ठिकाणी रेशनिंग कार्ड काढणे, छोट्या मोठ्या योजना आहे, छोटी मोठी शिबिरं आहे, हे राबवत असताना पंचायत समिती स्तरावर काय योजना आहे, आमच्या अनेक सरपंचांचे अंदाजपत्रकाचे प्रॉब्लेम होतात, एमबीचे प्रॉब्लेम होतात. ज्या काही पंचायत समिती स्तरावर ज्या काही योजना आहेत विविध विभागाच्या, त्या खाली पोहोचत नाही. आज मनरेगा सारख्या विभागात असंख्य योजना आहे. DRDAचा आमचा घरकुलाचा विभाग आहे, समाज कल्याणचा विभाग आहे, कृषीचा विभाग आहे, पशुसंवर्धनचा विभाग आहे. या सगळ्या विभागांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खाली जनतेत तळागाळापर्यंत त्या योजना पोहोचल्या पाहिजेत. जी काही कामं प्रलंबित आहेत, मग छोटे रस्ते असतील, पाण्याच्या टाक्या असतील, काही योजना असतील, त्या पूर्ण करत असताना शिक्षण आणि आरोग्य प्रामुख्याने आज PSC उपआरोग्य केंद्र जर आपण पाहिली तर त्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे. आणि मग हे सगळे निकष डोळ्यासमोर ठेवून आम्ही म्हणणार नाही फार आमदारकी खासदारकीची लेवलची कामं आम्ही करू, परंतु तो जो पाठपुरावा असतो एक लोकप्रतिनिधी या नात्याने, या भागाचा लोकप्रतिनिधी आपण निवडून आल्यानंतर ज्यावेळेस होतो त्यावेळेस आमच्याकडे बिबट्याचे प्रश्न आहे, आमच्याकडे पाणी नियोजनाचा प्रश्न आहे, आमच्याकडे हिरड्याचे प्रश्न आहेत, असे आमच्या विद्यार्थ्यांच्या चळवळीचे अनेक प्रश्न आहेत, वसतिगृहाचे प्रश्न आहेत, ST बसेसचे प्रश्न आहेत. म्हणजे प्रश्न किती सांगावेत एवढे प्रश्न आज आमच्या डोळ्यासमोर आहेत, आदिवासी भागासमोर आहेत. ते सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. तुमची ही जी काही 12 तांबे जिल्हा परिषद गट आहे याच्यामध्ये ही निवडणूक होत असताना खरं तर अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपण बोलू शकतो. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तुमच्यावरती अगदी खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी, म्हणजे तुमच्या विवाहाच्या बाबतीत असेल किंवा काय बोलण्यात आलं. आपल्याला त्या खोलामध्ये जायचं नाही, परंतु ही निवडणूक लढत असताना नीलम घोलप असतील किंवा त्यांच्या मागे एक खंबीर आधार म्हणून तुमचा आहे, तर त्या भागातल्या समस्यांचा काय अभ्यास केलाय का? तिथे काय अडीअडचणी आहेत आणि त्या सोडवण्यासाठी तुमचा पुढच्या 5 वर्षांचा काय प्लॅन असणार आहे? बरोबर आहे तुम्ही जे सांगितलं. आता विवाह याबद्दल कोणी कोणाशी लग्न करावं, जसं माझं लग्न झालंय तसं तुमचंही झालंय. कोणी कोणाशी लग्न करायचं हे काय वरून आपण ठरवून आलेलो नसतो.
शेवटी हे काही आपल्या हातात असलेल्या गोष्टी नाही, ज्या घडल्या त्या घडल्यात. हम्म. आणि मग हे संविधानाने प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वतंत्र अधिकार दिलेत, स्वातंत्र्य दिले, कायदा आहे आणि कायद्याच्या पलीकडे जाऊन एखादी गोष्ट चुकली तर त्याला शासन आहे, हम्म. शिक्षा आहे. पण हे होत असताना ही निवडणूक ही सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून लढली गेली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस व्यक्तिगत पातळीवर येता, कौटुंबिक पातळीवर येता, त्यावेळेस निश्चितप्रमाणे समोरचा उमेदवार आधीच हरलेला आहे, त्याचा पराभव झालेला आहे असं मी समजतो. आणि जसं मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारला, जमेच्या बाजू काय नेमक्या आता, त्यात सर जमेच्या बाजू त्या ठिकाणी अशा आहेत आमच्या की बाबा निलमचं जे काही माहेर आहे त्या ठिकाणी उसरान, जळवंडी, खडकुंबे, हिड ही मोठी ग्रामपंचायत आहे. त्याचप्रमाणे आता माझं जे गाव आहे खामगाव, तिथे पण मोठं गाव असल्यामुळे मतदारसंख्या आमची जास्त आहे. आणि ही सगळी गावं आमच्या सोबत असताना भागामध्ये जे काही नातेवाईक, मित्रपरिवार, जे काही संघटन केले या 10-12 वर्षात ज्या लोकांची आम्ही कामे केली, शेवटी राजकीय व्यक्तिमत्वाला एक अपेक्षा काय असते की ज्या वेळेस आपण काम करतो तर 5 वर्षातून एक मत आशीर्वादाचं आम्हाला त्या ठिकाणी मिळावं, ही सगळ्यांची भावना असते. आणि तिचं शिक्षण चांगलं आहे, MBA तिचं शिक्षण झालेलं आहे आणि वडिलांकडून तिला राजकीय सामाजिक सेवेचा वसा आणि वारसा मिळालेला आहे, कारण त्यांच्या वडिलांनी 2014ला या तालुक्याची विधानसभा लढवलेली आहे. त्याच पद्धतीने ग्रामपंचायतमध्ये काम कसं करायचं किंवा व्यवस्थेची प्रशासकीय जी काही इतंभूत माहिती आहे ती मला तिला सांगावं लागत नाही, हे विशेष आहे. ती तेवढं तिला जमतं, तिला कळतं. त्याच्यामुळे ही निवडणूक आमच्या दृष्टीने अतिशय सोपी आहे. तिचं वक्तृत्व, त्या निमित्तानं आम्ही करत असलेलो, आम्ही जे काही दातृत्व करतो, या सगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी थोड्या सोयीस्कर आहेत बाकी उमेदवारांच्या पेक्षा. अजिंक्य भाऊ, 7 तारखेला मतदान आहे. तुमच्या 12 पंचायत समिती गणातले जे काही मतदार आहेत ते तुम्हाला साथ देतील का, आणि 9 तारखेच्या निकालाचा तुम्हाला काय विश्वास वाटतो? 100% साथ देतील. आणि 9 तारखेला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी गुलाल खेळायचा आहे. कारण याचं कारण असं आहे की साथ ही नेहमी सुखदुःखात त्या ठिकाणी मी आजपर्यंत जनतेला देत आलोय. आज माझी अपेक्षा आहे का जनता 7 तारखेला मला देईल. आणि 100%, कारण शेवटी आपला कामावर विश्वास आहे. आपल्या कामावर आपला स्वतःचा विश्वास असला, ही एक स्पर्धा आहे, ही एक परीक्षा आहे आणि ती परीक्षा आम्ही सहजरित्या त्या ठिकाणी पास होऊ, चांगल्या मतांनी पास होऊ. आणि अंतिमतः आमच्या LDTV मराठीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या 12 पंचायत समिती गणातील जे काही मतदार आहेत, नागरिक आहेत, त्यांना काय आवाहन कराल? माझं आव्हान एवढंच आहे की आतापर्यंत जे काही शिवसेनेचे अधिकृत आपले 3ही उमेदवार आहेत, सुनीताताई बोराडे असतील, नीलमताई घोलप असतील, कमलताई शेळकंदे असतील, या 3ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी विजयी करावं. आणि ही संघर्षाची लढाई आहे, ही परिवर्तनाची लढाई आहे, भागामध्ये बदलाची भावना आहे. आता राहिले 2 दिवस, तर 2 दिवसामध्ये ज्यांना आपला पराभव स्पष्ट दिसू लागलाय, ही लोक आपल्याकडे काही आर्थिक आमिष घेऊन येतील, वेगवेगळ्या वस्तू घेऊन येतील, परंतु हे करत असताना हे त्यांच्याकडून तुम्ही स्वीकारा. आम्ही नाही असं म्हणत नाही, कारण 20-25 वर्ष यांनी जनतेकडून बरंच काही वसूल केलेलं आहे. आता त्यांची पाळी आलेली आहे, ते तुम्ही घ्या. परंतु एक चांगलं मत आपल्या चांगल्या माणसाला द्या, जेणेकरून 5 वर्ष त्या ठिकाणी पस्तावा करायची वेळ आपल्यावर येणार नाही. आपले प्रश्न, आपल्या भागातली असलेल्या समस्या निश्चितप्रमाणे मार्गी लागतील, एवढी माझी नम्रपणे आपल्या सगळ्यांना विनंती आहे. तर हे होते अजिंक्य घोलप, जे की नीलम घोलप यांचे पती आहेत. त्यांनी सुद्धा स्वतः खामगाव गावचं त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. उपसरपंच म्हणून काही वर्ष त्यांनी त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. आणि आता होऊ घातलेली ही जी काही पंचायत समितीची निवडणूक आहे, त्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नीलम घोलप या 12 पंचायत समिती गणातून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत. खरं तर एक लॉंग व्हिजनरी असलेली ही माणसं आहेत. चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांना त्यांच्या मतदारसंघातून पाहताना दिसतो आहे. खरं तर तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं, निवडणुकीसाठी नीलमताईंना असेल, तुम्हाला असेल, खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चितच आशा आहे की 9 तारखेचा निकाल हा तुम्हाला अपेक्षित असेल. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं व्हिजन मांडलं, आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर.